शरीर शेवटच्या टप्प्यात त्या ठिकाणी नेऊन निजवतात जिथं माणसं जाळतात। नेवोनी निजविते मशानी मानसे जाळी ती त्या ठिकाणी जावं लागलं। तद्वज्ञायांनी आबाचं पार्थिव पंचतत्वात विलीन करण्यासाठी या ठिकाणाला आणलं। प्रेतात रूपांतर झालं की गरीत होत नाहीत। किती माणसं गोडव्यातले असतात ते कल्पना करा। याच्याकरता ऐकायचं आपल्याला की अंतःकरणातली मगरुरी कायमची संपली पाहिजे। संपत्ती किती आहे त्याचा विचार केला जात नाही, पद किती मोठं आहे त्याचा विचार केला जात नाही, त्याच्या पाठीमाग माणसाचा वलय किती मोठा आहे हा विचार केला जात नाही। उलट एक विचार केला जातो ती व्यक्ती जात राहिल्याच्या नंतर। विष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे हे सगळेजण एकच विचार करतात। सगळेजण आल्याच्या नंतर काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार। सोयरे सज्जन असा एक विचार करतात की याचा आला भूमिभार झाला। काय भूमिभार? आता शरीरातून दुर्गंधी येणार आहे। हे आपल्यावर जीवापाड जरी प्रेम करणारं व्यक्तिमत्व असेल तरी पण याच्यापासून आपल्याला त्रास होणार आहे। याच्या करता याला घरातून बाहेर काढा। ही जवळच्या नात्यातली रक्तातली माणसं सुद्धा हा विचार करतात। निसर्गाचा नियम आहे। त्या अनुषंगाने आबांना एका आद्यस्थित या स्थळी आणलेलं आहे। प्रत्येकाला जावं लागतं। एक पुरावा मांडतो तुमच्या पुढे सज्जनांनो। आबांचा शैक्षणिक क्षेत्रात फार मोठी उतुंग भरारी घेतलेलं व्यक्तिमत्व होतं। विद्येचं मंदिर त्यांनी अर्जित केलं। मी नेहमी सांगत असतो देव आणि संत या दोन मंदिराच्या नंतर यांच्या बरोबरीच एक मंदिर विश्वात आहे। ते मंदिर म्हणजे विद्येचं मंदिर, त्याला शाळा आपण म्हणतो। अशा एका मंदिराची उभारणी स्वर्गीय आबांनी केली। आबांचा राजकीय क्षेत्रामध्ये फार मोठा गोडसा या जिल्ह्याला लाभलेला एक नाविन्यपूर्ण जिव्हाळ्याचा राजकीय नेता आदरणीय आबा होते। जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणीत असतील, ते सर्वांच्या तनामनातलं अंतःकरणातलं राजकीय क्षेत्रातलं एक खिळून ठसून भरलेलं व्यक्तिमत्व स्वर्गीय आबा। किती मोठ्या लोकांना जावं लागतंय। एक प्रसंग तुमच्या पुढे मांडतो। एका व्यक्तीचा विधभर पोट भरण्यासाठी, या पोटाची खळगी भरण्यासाठी एका व्यक्तीचा व्यवसाय होता ढोल वाजणं। ढोल ढोल ढोल। वारकरी संप्रदायामध्ये भगवान शिवशंकरांनी आरक्षित केलेलं वाद्य म्हणजे मृदंग आहे, पखवाज आहे। वारकरी संप्रदायात ठराविक वाद्य आहेत। श्रुती विना आहे, टाळ आहे, पखवाज आहे आणि चिपळी आहे। ही भगवान शिवशंकरांनी आरक्षित केलेली वाद्य। मग बाकी काही वाद्य अनन्य ठिकाणी त्यांना सुद्धा एक अनन्य साधारण महत्व आहे। फारशा वाद्यांचं नाव घेणार नाही। युद्ध प्रसंगामध्ये वापरल्या जाणारे वाद्य असतं त्याला दुदुंबी नावाचं वाद्य म्हणतात। लक्ष्यला ठाव स्मशानीचा याच्यावर सांगतोय। युद्ध प्रसंगामध्ये वापरलं जातं त्याला दुदुंबी नावाचं वाद्य म्हणतात। हे दुदुंबी नावाचं वाद्य मृत वृषभाच्या शेपटीने वाजित असतात। मृताम वृषभो पुच्छाग्रोयो दुदुंबी भयजायते नाम। जमिनीला खड्डा केला जातो, त्याच्यावर तिवई लावल्या जाते, त्याच्यावर चांबड ताणल्या जाते आणि मृत बैलाच्या पुच्छेनं शेपटीनं ते वाजवल्या जातं। याला दुदुंबी नावाचं वाद्य म्हणतात। दुदुंबी नावाच्या वाद्यात एक असा ध्वनी आहे तो 80 वर्षाच्या माणसाचं रक्त सुद्धा पळवतो, निर्भय करतो। नाद असतो, घंटेचा नाद असतो, घंटा नाद म्हणतो आपण। मृदंगाने हृदय हलते।
मृदंग आणि हृदय हलतंय, अंतःकरण हलतंय, असं वाद्य मृदंग आहे. असे काही वाद्य आहेत ते गुडघ्यापासून खाली पाया हलवतात. त्यांची नावं नको इथं, निदान आजच्या कीर्तनात तरी नकोय. आमचे पांचट लोक ते सुद्धा वाद्य इकडे आणायले, स्टेजवर भागवतात आणायलेत. त्यांना कोण्या नरकात टाकावं हे पंढरपुरातल्या मालकाला कळणार नाही. यांच्या पुढे बसणाऱ्याला जिवंत समुद्रात टाकावा हे यमाल सुद्धा सुधारणार नाही. चांगलं काम करण्याची संधी आपल्याला देवानं जर दिली नसेल तर नाही देऊ द्या, पण वाईट काम करण्यासाठी जर एखादा प्रवृत्त होत असेल तर असं समजायचं त्याच्यासारखा हरामखोर इथे या परिसरात कोणी नसेल. विठाला विठाला तबला एक वाद्य आपल्याकडे गोड आहे. बैठकी भजना करता बऱ्यापैकी राजस वाद्य आहे ते, त्यालाही नाव नाही ठेवणार, माझी पात्रता सुद्धा नाही. पण अशी काही वाद्य आहेत की त्या वाद्यामुळे 2-2 एकर जमीन काही नालायकानं घातल्या. ते सुद्धा वाद्य भागवतात, काही काही वाजवतात आणि यजमान त्यांना दक्षिणा देतात. त्या यजमानाला पण नरक भेटणार. विठाला विठाला विठाला. मुद्दा आहे का पुराणाचा, पाप करणाऱ्यापेक्षा पाप सहन करणारा किंवा पाप पाहणारा किंवा पापाला अनुमोदन देणारा 50% भडवा असतो. विठाला विठाला. दोघाशी पतन सारखेशी केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारखेची, असे वाद्य. त्याच्यापैकी पोटाची हिदबळ खरगी भरण्यासाठी एक वाद्य वाजवत होता. त्या वाद्याचं नाव आहे ढोल. हे शौर्याचं वाद्य. ढोल नावाचं वाद्य गाफील नाही. आपल्याकडे ढोल पथक असतंय, नवरात्रीमध्ये असेल, गणेश उत्सवात असेल, एखाद्या तात्विक मिरवणुकीत असेल, महामानवांच्या पुण्यतिथीला जन्मोत्सवाला एखादी मिरवणूक काढल्या जाते. विठाला विठाला अशा मिरवणुकीमध्ये ढोल हे वाद्य वाजवलं जातं. ढोल हे चित्त थरारक वाद्य आहे. ढोल हे युद्ध कौशल्यातलं वाद्य आहे. असं एक वाद्य वाजवणारी व्यक्ती होती. त्या व्यक्तीचं नाव होतं लाख्या. फार सात्विक माणूस होता. लाख्या हा कोल्हाट्याच्या कुळात जरी असेल पण त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची कंठी होती, तुळशीची माळ होती. लाख्या नाव होतं त्याचं. आपण एरवी लाख्या कोल्हाट्यात जो खेळ करत होता तो खेळ आपण जत्रेत वगैरे बघत असतो. 4 वेळू लावलेले असतात, त्याच्यावर असा दोर ताणलेला असतो आणि त्या दोरावर त्या कुटुंबातली एक व्यक्ती, एक कन्या चित्त थरारक कर्म करत असते. ती त्याच्यावर चालते, त्या दोरावर, ताटावर चालते, एका रिंगवर चालते, डोक्यावर अशा एकावर एक 2-3 भांडे घेऊन चालते. ते बघत असताना असं वाटतं अरे बापरे, ही पडल्यावर काय होईल हिचं. एक चित्त थरारक कार्य त्या ढोलाच्या नादावर केले जाते. असा ढोल नावाचं वाद्य लाख्या नावाचं कोल्हाटी वाजित होता. याला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व आहे. मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही. लाख्या कोल्हाट्याचा ढोल पिटी. संप्रदायात अभंग आला, वर्णी आली मालकांची माझ्या, आणि अष्टादश मालकांनी ज्याला अनुमती दिली त्या अनुमतीला आमच्या सारख्या पांचट कीर्तनानं बगल द्यायची नाही, तडा द्यायचा नाही. लायकी काय आमची. लाख्या कोल्हाट्याचा अधिकार किती मोठा होता कळेल तुम्हाला. लक्षीयला ठाव स्मशानीचा, याच्यावर सांगतो मी अभंगाच्या पूर्वकडव्यामध्ये. बशानात जावं लागते याच्यावर बोलतोय. हा लाख्या कोल्हाटी ढोल वाजवायचा. याच्या ढोलाचा आवाज, तो नाद, तो दुमदुमाल बघण्यासाठी बऱ्यापैकी लोक गावातले कामं सोडून थांबायचे. संध्याकाळच्या वेळेला कळायचं आज लाख्या कोल्हाट्याचं कुटुंब आपल्या गावात आलेलं आहे.
बऱ्यापैकी माणसं रात्री कळाल्याच्या नंतर कामाच्या जे काम जेवढी कामं आहेत ती कामं थोडीशी त्याचे नियोजन करून अमक्या अमक्या वेळेला लाख्या कोलाट्याचा ढोल पाहण्यासाठी ऐकण्यासाठी लोक येत होते. फार ढोलाचं नाविन्य होतं त्याचं. पण संप्रदायात हा का आला, याला वारकरी संप्रदायाने आपलंसं का केलं, त्याचं एकमेव कारण होतं आपल्या सर्व देवतेवर लाख्या कोलाट्याचं फार प्रेम होतं. उदाहरणार्थ तुमच्या कर्जत मध्ये जर लाख्या कोल्हाटी आला तर मारुतीराया पुढे ढोल वाजवायचा, जगदंबेचं मंदिर असेल तिथं ढोल वाजवायचा, गणपती बाप्पाचं मंदिर असेल तिथं ढोल वाजवायचा, भगवान शिवजीचं मंदिर असेल तिथं ढोल वाजवायचा, जेवढी मंदिरं असतील, संतांची समाधी असेल त्या समाधी मंदिरात ढोल वाजवायचा. आणि हे सर्व वाजिनं झाल्याच्या नंतर मग पोटासाठी ढोल वाजित होता. एवढं अनन्य साधारण महत्व आहे. मला वाटतं लाख्या कोलाटी आम्हाला चपराक देऊन गेला असेल. देवासाठी भजन 5-25 अभंग आंघोळ केल्यावर घरी वाजी जा आणि पोटासाठी कीर्तन करी जा, असं लाख्या कोलाट्यानं पण सांगितलं असेल आम्हाला. त्याच्यातून चपराक मिळाली असेल. मोक्षासाठी घरी हरिपाठ म्हणावं लागेल आंघोळ करताना. सकाळी पहाटे उठल्याच्या नंतर 5-25 गाथ्यातले अभंग वाचावं लागतील, 5-25 सोया वाचावं लागतील. म्हणजे लाख्या कोलाटी पोटाचा धंदा सोडून आधी देवाच्या पुढे ढोल वाजित होता आणि मग ह्या पोटासाठी तो ढोल वाजवत होता. आमच्यापेक्षा लाख्या कोलाटी कितीतरी श्रेष्ठ असावा, मी निमूटपणे सांगेन. लाख्या कोलाट्याची मुलगी फार सुंदर होती. स्वर्गीय ज्ञानसूर्य ब्रह्मीभूत रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, लाख्या कोल्हाट्याची मुलगी रात्री दिवस माळाल्याच्या नंतर भाकरी मागायला गेल्यावर तिच्या दाताच्या पंगती चमकत होत्या, तिचे दात चमकत होते, इतकी सुंदर होती. गुरुजी म्हणायचे. मोठ्यांचं वाक्य सांगतोय. आणि हा खेळ दुपारी झाल्याच्या नंतर लाख्या कोल्हाट्याची पत्नी आणि त्याची मुलगी गल्लीमध्ये भाकरी मागायची. उभ्या गल्लीनं जात असताना डाव्या हाताने आई मागत असेल, उजव्या हाताने ती मागत होती. पण लाख्या कोल्हाट्यावर एक दुःखद प्रसंग कोसळला. लक्ष्यला ठाव स्मशानीचा सांगतोय, मग तुमच्या लक्षात येईल आबा गेले, हे निसर्गाचा नियम आहे. आतापर्यंत चालत आलेला ही परंपरा म्हणावं लागेल. निसर्गाचा नियम आहे, जावं लागतं फार मोठ्या माणसांना. लाख्या कोल्हाट्याचं चरित्र आहे का लक्षात येईल तुमच्या. भाकरी मागण्यासाठी ज्या वेळेला लाख्या कोल्हाट्याची मुलगी एका दारात जाते, मायबाप द्या, मायबाप. मोठ्या वाड्यातला मोठा माणूस होता. 100-200 एकर त्याला जमीन होती. लाख्या कोल्हाट्याची मुलगी सूर्यास्त झालेला होता, दारात बाहेर उभी होती. त्याच्याही घरात मशालीचा प्रकाश होता. त्या मशालीच्या प्रकाशाला लाजवील इतका तिच्या दाताचा प्रकाश पडलेला होता. इतकी तेजस्वी मुलगी होती. सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी नाही. रूपवान मुलं अमुक अमुक जातीत जन्मतात असा नालायकपणाचा शिखर पडून टाका. लागले प्रदक्षिणा करायला 9.5 तास ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायला. आणि पारधी समाजाचा मुलगा भेटला जामद्याचा, किती वारी आहे ते म्हणला 5 करायच्या होत्या इच्छा, पण सदा बाबा म्हणले बस झाल्या 3, पाय दुखतील तुझे. 3 वाऱ्या केल्या. 3 6 वाजता लागला संध्याकाळी, तो दुसऱ्या दिवशी 1 वाजेपर्यंत त्याच्या 3 प्रदक्षिणा झाल्या. 3 प्रदक्षिणा. तो समाजानं पारधी समाजाचा मुलगा होता. सदा वारकरी म्हणजे फार मोठा निष्ठावंत वारकरी आहेत. तुम्ही कधी कधी नाव बघा युट्यूबला, सदा वारकरी कोण. आदरणीय पूजनीय बंडा तात्या सुद्धा त्यांचं वर्णन करतात, घुले बाबा वर्णन करतात. अशी एक निष्ठावंत वारकरी सदा वारकरी. पारधी समाजाचा माणूस एवढ्या वेळात 3 फेऱ्या करतो ब्रह्मगिरीच्या. काल बघितलं, त्याच्या पुढे बसलो.
काय म्हणला, समाजानं पारधी समाजात जन्माला घातला. याच्या पलीकडचं नाविन्य पहा. दर महिन्याला 16 दिवस पांडुरंगासाठी, 14 दिवस संसारासाठी. ते काय फार श्रीमंत नाहीत, 6 पोरं पारधी समाजाचे पोरं आहेत. लाहोर सशे धरणाऱ्याच्या कुळातले पोरं 16 दिवस पंढरपूरला 550 किलोमीटर चलत जाणार, जाताना एसटीनं. 16 दिवस देवाला आणि 14 दिवस संसाराला. कशाला कोणाला नाव ठेवायची लायकी आपली? उलट मालकानं सांगितलं, उत्तम कुळी जन्म आणि क्रियामंगळ बुडविले कुळ उभयता. तुम्ही स्वतःला म्हणून घेता मी उत्तम कुळात जन्माला आलो, आणि वागणं जर मूर्ख असेल तर अख्खं कुळ मातीत घातलंय आपण. आपली पात्रता काय लोकांना नाव ठेवण्याची? विठाला विठाला सौंदर्य सांगत होत. सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी नाही. असं कधी झालंय का दिव्यांग लेकर अमक्या अमक्या जातीत जन्माला येतात? दिव्यांग आता नवीन शासनानं काढायला शब्द आहे. पूर्वी अपंग, त्याच्या अगोदर आपलं लुळे खुळे पांगळे म्हणायचो आपण, नंतर अपंग. आता शासनानं प्रचलित शब्द काढा दिव्यांग. असं होतंय का कधी दिव्यांग अमक्या अमक्या जातीत लेकर जन्मातात? नाही, कोणालाही दिव्यांग जन्माला येतात. म्हणून जातीचा कसल्याही प्रकारचा आविष्कार नाही. सुंदर मुलगी होती. तिच्याकडे पाहिल्याच्या नंतर त्या श्रीमंत माणसाच्या पोटामध्ये कामाचा डब्बा पेटला. त्याने आवाज दिला, मध्ये येऊन घेऊन जाय. लाख्या कोल्हाट्याच्या मुलीला वाटलं माणसं चांगली असावं, बेस कमी करा, चांगली असावं माणसं. आपण कोल्हाट्याच्या कुळात असल्यामुळं प्रवेश करण्यासाठी आपल्याला निषेध आहे, आणि आपल्याला आतमध्ये बोलवलं, चौकात बोलवलं. किती माणसं चांगले असावं. प्रांजळ घरची मुलगी होती, वारकरी होते लाख्या कोल्हाटी. गळ्यात तुळशीची माळ असलेला कोल्हाटी होता. अशा सात्विक कुटुंबात वावरलेली मुलगी एवढ्या मोठ्या भारदस्त वाड्यात राहणारा हरामखोर असेल असं तिला तरी काय माहित होतं? भिक्षे करता नाना आतमध्ये बोलवलं. तो दिवस तिच्यासाठी अत्यंत वाईट होता. शरीरावर चुकीचा प्रसंग झाला. आई भाकरीचं टोपलं घेऊन आली. बांगड्या वाजल्या होत्या, संध्याकाळची वेळ होती. लाख्या कोल्हाटी पालात राहत होता. पाल म्हणजे रावटी. उंच डोंगरावर पाल दिलेलं होतं. त्या डोंगरावर तो पाल देऊन राहत होता. बायकोच्या बांगड्या वाजल्याबरोबर आवाज दिला, लक्ष्मी. काय भारदस्त बोलत होती माणसं. हे लक्ष्मी. जी मालक, जी जी जी. अहो, लाख्या कोल्हाट्याची बायको जर नवऱ्याला जी म्हणत असेल तर तुमच्या जिभेला जराशी येडिंग करी जा ना. जरासा चटका लागू देत जा. म्हण जा नवऱ्याला जी, म्हणा नवऱ्याला मालक. कशाला मोठ्या कुळात जन्माला आले म्हणून इतका अंगाला गठुडे चिटकून घेता तुम्ही? कशाला कीर्तन ऐकायची? कशाला भागवत ऐकायची? कशाला रामायण ऐकायची? कशाला वाऱ्या करायच्या? कशाला तुळशी लिडे घालायचे? कशाला उजाड्यापासून महादेव भिजवायचा? सर्दी होईन त्याला. आपण घरातल्या देवांना नीट बोलत नाहीत. आपली लायकी आहे का परमार्थात येण्याची? ऐकची धड नाही त्याची परत्र पुस शिकाई. विठाला विठाला नेहमी सांगत असतो, जी बाई सासू सासऱ्याची सेवा करीत नाही ती बाई अवदासा. जी बाई नवऱ्याची नीट सेवा करीत नाही ती बाई चुडेली. आणि अवदासन चुड्यालनी संप्रदायातून बेदखल केल्या. दागिने घालीत असेल, चांगली साडी घालीत असेल, चांगलं पातळ नेसत असेल, लेकरावर संस्कार करत नसेल ती सुद्धा अवदासा. आणि ह्या सगळ्या गोष्टीवर जी गोड प्रेम करती ती साध्वी, ती साध्वी, ती पुण्यशील, ती पावन. संसारातल्या लोकांवर प्रेम करायचं. सासू सासऱ्यांनी कमवलेली प्रॉपर्टी तुपात बुडून खायची, आणि आपल्याला सासू सासरे आवडत नाहीत. कोण्या इस्टेट टाकीन. मायबापानं कमवलेली प्रॉपर्टी आनंदानं खाची, आणि त्या मायबापाला मानायचं नाही. त्या पोराला इतका हानीन की त्याची इंचभर जागा ठेवणार नाही लाल करायची.
काय नुसतं मोकारपणा सांगतो असं तसं अमक तमक, हे देखावा येतो नालाय का. विठाला विठाला लक्ष्मी जी शब्द वापरला, जी वाक्य नीट लक्षात ठेवा. कोलाट्याची बायको कोलाट्याची, पण मालकाला जी शब्द आदरवाचक बोलली, जी 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 शब्द बोलली, सात्विकतेत बोललं पाहिजे. तुम्हाला एक माहित आहे, शब्द भाकरी नाहीत, शब्द अन्न नाहीत, पण जेवण झाल्यासारखी तृप्ती शब्दाने मिळते, इतकी ताकद शब्दात आहे. हो, वयस्कर आईला वयस्कर बाबाला मुलांनी फिरून आल्यावर एकच विचारायचं, आई जेवलीस का ग. पोट भरतय तिचं, पोट भरतय तिचं, पोट भरतय. तिला असं वाटतं मी एक दोन भाकरी खाल्ल्या. आदराने बोललं पाहिजे. सगळ्या अहो हे शब्द यज्ञातल्या आहुतीपेक्षा मोठे आहेत, यज्ञातल्या आहुतीपेक्षा मोठे आहेत ते शब्द. गोड बोललं पाहिजे, गोड. आमच्या 3 लोकायत परमार्थ करण्याचा अधिकार त्या दिवशी. जो मायबापाला सांभाळतो त्यानं पक्वाद वाजवा, जो मायबापाला सांभाळतो त्यानं कीर्तनात चाली म्हणावं, आणि जो मायबापाला सांभाळतो त्यानं कीर्तन करावं. अन्यथा या भडव्यानं तिकडच बोंबलत जावा. विठाला विठाला की नाही हो. केवढाले लोक असतात. आता हे हार घालताना अधिकारी पाया पडे. 7वी पास आहे मी, 7वी पास. खंडागळे साहेब पाया पडे तुम्ही. सर्जन अधिक भूलतज्ञ, दोन्ही पदव्या प्राप्त केलेला 7वी पासच्या गिरगावकराच्या पाया पडतो माणूस. याचा अर्थ ते येडे येत असं नाही. ज्ञानोबराय तुकोबरायचं नाव घेतो म्हणून ते पाया पडतात. आबांचे जावाई उच्च पदावर पोचलेली माणसं ते आल्या आल्या पाया पडे म्हणजे गिरगावकर लय शहाणा आहे असं नाही. तो ज्ञानोबराय तुकोबरायचं भजन करतो म्हणून गिरगावकर तुझ्या पाया पडतात. एरवी तरी पुशे कोण पावे देवासाठी मान. अहो एरवी आपट्याच्या पानाला शेपुड्या करा करा खात्यात, आपट्याच्या पानाला शेपुड्या करा करा खात्यात, पण तेच आपट्याचं पान दसऱ्याच्या दिवशी पवित्र म्हणून माथ्यावर लावल्या जाते. काय ताकद आहे. तसं आम्ही सुद्धा, महाराज तुम्ही असेल मी असेल मागच्या असेल याच्यातून सुटले ना, आपल्याला ऊस तोडायला कोणी बोलणार नाही. कारण तुम्हालाही मोळ्या उचलल्यावर घाम येईल आणि मग तर आधीच कंबर मोरडे, मला तर साळता पण याचा नाही ऊस. म्हणून बाळ्या जरा नीट वाग. विठाला विठाला काळ गोड आलाय आणि गोड काळाचा आनंद जितका घेता येईल तितका घेण्याचा प्रयत्न करावा. तो अधिकारी असतो. लक्ष्मी जी जी मालक, जी धनी. धनी शब्द धनी म्हणणार तर औषधाला बाई नाही इतक्यामध्ये. कारण तुम्हाला नाव कशाला, तू महिमनी नन, तुम्हाला कशाला दगडन बॉम्ब टाकू तुमच्या अंगावर. कोणी विचारलं तर आमचे मालक कीर्तनाला गेले. म्हणलं तितकं तरी मनी जाय ग, तुडे देतो तुझ्याकडं, तेवढं तरी मनी जाय. म्हणलं लोकांवर बॉम्ब टाकतो तू, म्हण जाय तितकं. तुम्ही म्हणताल मागून मान घेतला मग तो भीक मागून, असं नाही. बाईन बोलत जावं चांगलं. काय मालक, अगं आणलीच भिक्षा वाढा ना. बाईनं दबत्या आवाजात सांगितलं, मालक आपली बाई आली नाही अजून. लक्ष याला ठाव स्मशानीचा, स्मशानात जावं लागतं याच्यावर बोलतोय. आपली बाई आली नाही. बाई म्हणजे नाना पोरगी. लाख्या कोल्हाट्यान काठी काढली. अंधार पडला होता. काठील भाला लावला आणि डोंगर उतरायचं ठरिलं. येत असेल एकटीच. भीती का काय, तशी भिणारी नव्हती ती. पुराणात असा उल्लेख आला, लाख्या कोल्हाट्याच्या पोरीनं 14 वाघ मारले होते. 14 भाल्यानं. वाघ असा समोर बसलेला, लाख्या कोल्हाट्याचं पोरग पालात झोळणीत बांधलेलं, आणि लाख्या कोल्हाट्याची बायको दारात भाकरी करायली, वाघ पुढे बसलेला. पण भाला असाच होता टेकलेला, लांब काठीन त्याला भाला लावलेला.
काय वाघाची मायवेली तीच लेकरू ओढून न्यायची, कारण त्याला माहित होतं हिच्या लेकराला हात लावा तर आपल्या लेकराला पाजायला जाताच येत नाही. इतकी भारदस्त माणसं होती त्या काळात. फार जुना काळ, फार जुना काळ. भाला लावला आणि उतार रावटीच्या बाहेर निघणार पालाच्या. तेवढ्या अवकाशात मुलगी पाहिली, चमकत होतं रूप तिचं. पुराणात काही ठराविक स्त्रियांची रूप सुंदर होती. काही भंगांनी सांगितलं होतं, काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. अरे तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो सिलवान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. कल्याणच्या सुभेदाराची सून, काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन,